तुमच्या घरामध्ये कदाचित ही चूक असेल आणि तुम्हाला त्याबद्दल कल्पनाही नसेल. मी गेल्या काही वर्षात शेकडो फ्लोअर प्लॅन्स स्टडी केले आहेत ॲज अन आर्किटेक्ट आणि वास्तू कन्सल्टंट. प्रत्येक प्लॅनमध्ये किंवा बऱ्याच प्लॅन्समध्ये काही गोष्टी फार कॉमनली चुका दिसतात. तर अशा 5 चुका आज मी घेऊन आलेली आहे आणि आपण नुसत्या चुका डिस्कस नाही करणार, आपण त्याबद्दल काय करता येईल किंवा त्याला दुरुस्त कसं करता येईल याबद्दलही चर्चा करणार आहोत. तर प्रत्येक घरामध्ये यापैकी 5मधून 2 ते 3 चुका तर दिसतातच, त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सायली राठी आणि माझ्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर अजून वेळ न गमावता आपण डायरेक्टली चुकांवरती येऊ आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली चूक, किचन नॉर्थ ईस्टमध्ये असणं. जेव्हा मी किचनबद्दल म्हणते आहे तेव्हा जनरल सगळ्या गोष्टी, इक्विपमेंट्स याच्याबद्दल बोलत नाही आहे. मी म्हणते आहे जिथे फायर आहे किंवा जिथे अग्नी वरती तुम्ही गॅसवरती जे कुकवेअर ठेवणार आहात, जे काही ठेवणार आहात त्या स्टोव्हबद्दल किंवा त्या हॉबबद्दल मी बोलते आहे. तर ते जर का नॉर्थ ईस्ट झोनमध्ये असेल तर ती एक फार मोठी चूक होऊ शकते आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जी हॉबची डायरेक्शन आहे किंवा जो झोन आहे त्याला शिफ्ट करून नॉर्थमध्ये किंवा ईस्ट नॉर्थ ईस्टमध्ये शिफ्ट करू शकतो. आता हे करणं सोपं आहे का? कदाचित नाही, पण कदाचित जर तुमचं इनबिल्ट नसेल तर तुम्ही गॅस स्टोव उचलून दुसरीकडे ठेवू शकता. तर ही चूक दुरुस्त केली जाऊ शकते. दुसरी चूक आहे बेडरूम इन साऊथ वेस्ट. जेव्हा मी बेडरूम म्हणते, जसं किचनबद्दल आपण म्हणलं की किचन म्हणजे गॅस स्टोवबद्दल बोलते आहे, जसं बेडरूमबद्दल बोलते आहे तर बेड किंवा जी झोपायची जागा आहे त्याच्याबद्दल मी बोलते आहे. तर जो बेड आहे तो जर का साऊथ वेस्ट नावाची जी दिशा आहे किंवा दक्षिण नैऋत्य आपण ज्या दिशेला म्हणतो तिथे असेल तर ती एक धोकादायक गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स पण येतात. तर याला आपण चेंज कसं करू शकतो, तर साऊथ वेस्टच्या ऐवजी साऊथ वेस्टमध्ये म्हणजे प्रॉपर नैऋत्य झोनमध्ये जर का तुम्ही झोपलात तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स दिसून येतील. आता याच्यासाठी काय करावं लागेल, एकतर बेडची डायरेक्शन चेंज करा. जर ते शक्य नसेल तर बेडवरती उलटं झोपून जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तसं करून बघा किंवा दुसरीकडे कुठे शिफ्ट करता येईल बेड किंवा बेडरूम तर तसं करून बघा. तिसरी चूक काय आहे, टॉयलेट इन साऊथ वेस्ट. आता जेव्हा आपण साऊथ वेस्ट म्हणतो तेव्हा नेहमी आपल्याला बेडरूम साऊथ वेस्टमध्ये असावी असं समजावलं जातं, पण जिथे बेडरूम असते त्याला अटॅच टॉयलेट असतो. तर जनरली काय होतं, आपण एक्झॅक्ट नॉर्थ घेत नाही आणि त्यामुळे थोडंफार इन्क्लिनेशन बदललं की ते टॉयलेटच साऊथ वेस्टमध्ये येतं आणि आपली झोपायची जागा साऊथ वेस्टमध्ये जाते. तर असं जर का झालं तर त्याला उपाय काय किंवा त्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, तर साऊथ वेस्टमध्ये जर का टॉयलेट आला तर त्याच्यामुळे तुमची स्टेबिलिटी किंवा स्किल सेट जो आहे तो खराब होतो. आता याला उपाय काय, तर साऊथ वेस्टमध्ये जर का टॉयलेट आहे तर त्याला एक टेप किंवा पट्टी लागते, त्याच्यामुळे ते साऊथ वेस्टमधलं टॉयलेट क्लिअर होतं आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स टळू शकतात. आता चौथा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांच्या मॅक्सिमम लोकांच्या घरामध्ये दिसतो आणि तो म्हणजे घराच्या दरवाजासमोरच शू रॅक ठेवणे. आता शू रॅक ही गोष्ट कशी असते की ही निगेटिव्ह झोन आहे किंवा शनीचं अस्तित्व असतं शूजमध्ये असं आपण म्हणतो. तर ती जर का दरवाजाबाहेर किंवा दरवाजाच्या आत अगदी समोरच असेल तर जे चांगले व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये येणार आहेत ते ऑब्स्टॅकल्स येतात किंवा ते अडकून राहतात. तर म्हणून नेहमी घराच्या एखाद्या साईडला म्हणजे दरवाजाच्या साईडला किंवा अशा पद्धतीने शू रॅक ठेवायचा प्रयत्न करायला हवा. आता 5वा आणि फार महत्त्वाचा चूक जी 80% घरांमध्ये दिसते आणि ज्याला बदलण्यासाठी खूप लोक तयारच होत नाही, पण ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर ती काय,
तर टॉयलेट इन नॉर्थ ईस्ट. जसं मी म्हणलं, साऊथ वेस्टची जी टॉयलेट आहे त्याला ट्रीटमेंट करू शकतो आपण, पण जी नॉर्थ ईस्टची टॉयलेट आहे त्याला ट्रीटमेंट होत नाही. त्यामुळे त्याला एकतर बंद करून टाका किंवा ती टॉयलेट सीटच काढून टाकणं, हेच त्याच्यावरती उपाय आहे. तर या होत्या 5 सगळ्यात कॉमन असणाऱ्या चुका ज्या वास्तूमध्ये मॅक्सिमम दिसून येतात आणि ज्याचे प्रॅक्टिकल फिक्सेसही आपण डिस्कस केले. सो तुम्हालाही जर तुमच्या घरामध्ये काही कॉमन या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या दिसत असतील तर कमेंटमध्ये करा, मला खरंच जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्हाला जर पर्सनली माझ्याकडनं कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कन्सल्टेशनसाठी लिंकही दिलेली आहे, तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून माझ्याशी बोलू शकता, माझ्याबरोबर फ्लोअर प्लॅन शेअर करू शकता. सो गो अहेड, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि आमच्या मोटिव्हला सपोर्ट करा, जे की आहे एनरिचिंग लाईव्स विथ वास्तू.